जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचाराला रंगत आली आहे। अपक्ष उमेदवार सोमदत्त करंजेकर यांना नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे। भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघ हा नाना पटोले यांच्या नावाने ओळखला जातो। मात्र यंदाच्या निवडणुकीत साकोली विधानसभा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला आहे। या मतदारसंघामध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार सोमदत्त करंजेकर यांची चर्चा आता सगळीकडे होऊ लागली आहे। नाना पटोले यांनी मागील अनेक वर्षांमध्ये या मतदारसंघाचं नेतृत्व केलं, मात्र मतदारसंघामध्ये फारसा विकास झालेला नाही। त्यामुळे यावेळेला जनता परिवर्तनाची लाट घडून आणेल अशी आशा उमेदवार तसंच नागरिकांनी सुद्धा व्यक्त केलेली आहे। तर दुसरीकडे महायुती सरकार हे लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिना देत आहेत, तर दुसरीकडे महागाई आणि बेरोजगारी वाढल्यामुळे लाडक्या बहिणींचं मतदान महायुती सरकारला देणार नाही असं निर्धार महिलांनी सुद्धा केला आहे। गावोगावी आमच्याकडे या चिन्हाला उत्स्फूर्त असा भारावून टाकणारा प्रतिसाद मिळत आहे आणि आज आपण सांगडीमध्ये 1990ला नानाभाऊ पटोले सगळ्यात पहिले इथून जिल्हा परिषद सदस्य झाले। त्यामुळे विकास शून्य राजकारणाची 34 वर्ष असं म्हणता येईल। कोणताच विकास केला नाही आणि विधानसभा अध्यक्षापर्यंत ते पोहोचले आणि जेव्हा विधानसभा अध्यक्ष झाले त्या वर्षीच इथे धानाला बोनस मिळाला नाही। शेतकऱ्यांच्या जबरदस्ती इथे शेतात मीटर काप त्याच्यामुळे कुठेतरी लोकांच्या मनात आता तरी इथे विकसनशील राजकारण व्हावं असं त्यांनी निर्धार केला आहे आणि म्हणून हा तुम्ही हजारोंच्या संख्येत इथे प्रतिसाद आमच्या लाडक्या बहिणींचा बघत आहे। महिला संख्येने आपल्या रॅलीमध्ये सहभागी आहेत। हो, हे सगळे स्वयंस्फूर्त स्वतःच्या मर्जीने आणि एक सकारात्मक इथे परिवर्तन व्हावं आणि जे येणारी त्यांची पिढी आहे, मुलं बाळ आहेत, त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध नाही आहे आणि आमच्या स्वरूपात जे काही इथे आरोग्य क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात, रोजगार धंदे दरवर्षी 800 ते 1000 युवकांना इथे रोजगार देण्याचं माझ्या माध्यमातून काम होते। बाळाभाऊ काशीवारांचं विकासाचं त्यांनी काम पाहिलं, इंजिनियर साहेबांचं काम पाहिलं, म्हणून आमच्यावरती विश्वास ठेवून मोठ्या संख्येत लाडक्या बहिणी सगळ्याच होतात। कटाऊ म्हणजे ते होट कटाऊ आहेतच आणि यांच्या जो काँग्रेसचा जो उमेदवार आहे हा सातत्याने इथं भूल दाखवा देऊन वारंवार 25-30 वर्षापासून या परिसरातील या विधानसभेमध्ये लोकांना भूल थापा देऊन निवडून येण्याचा प्रयत्न करत असतो आणि काहीतरी वेळेवर एक वेगळंच वातावरण निर्मिती करून एक सहानुभूतीची लाट देण्याचा प्रयत्न करतो। परंतु वारंवार याने जे अशा प्रकारचं भूलथापा देऊन या निवडणुकीमध्ये आमच्या क्षेत्राचा जो अधोगतीला गेलेला म्हणजे विकास न करता फक्त नाव मोठं दर्शन खोटं अशा पद्धतीचं नाना पटोलेची कीर्ती आहे। आणि दुसरे म्हणजे आलेले ते सुद्धा वोट कटाऊच आहेत। अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचाच हा आमचा उमेदवार आहे। आम्ही आमचे संपूर्ण कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी यांच्या सोबत आहोत आणि यावेळेस एक शिक्षणाचा उत्कृष्ट गाठलेले असे आमचे सोमदत्त करंजेकर भाऊ यांना अपक्ष सर्वांच्या लोकांच्या आग्रहास्तव की भाऊ आपल्या या क्षेत्राकरिता आपण विकासाकरिता आपलीच गरज आहे आणि म्हणून यांना हे तिकीट आम्ही दिली आहे, लोकांनी दिली आहे, जनता जनार्दनाने दिली आहे। त्यामुळे यांचा विजय हा 100% निश्चित झालेला आहे आणि हे निवडून येणारच। हे माझी नाही, या संपूर्ण परिसरातली पूर्ण विधानसभा लाखनी असो, साकोली असो, लाखांदूर असो, या तीनही विधानसभा तालुक्यामध्ये भाऊचा डंका वाजत सुरू आहे। आपण बघितलं आहे की आजच प्रत्येक गावामध्ये मग युवक असोत, स्त्री असोत, बुजुर्ग असोत, युवकिका म्हणजे आपल्या बालिका असोत, या सर्व स्वतःच्या इच्छेने या आमच्या प्रचार यात्रेमध्ये समाविष्ट होऊन मी भावेश कोतांगले, कवी गायक, संगीतकार, प्रबोधनकार तथा प्रबोधनकार कला साहित्य संघटना भंडारा गोंदिया जिल्ह्याचा अध्यक्ष आहे। आणि सध्या जो विधानसभेचा माहोल सुरू आहे आपल्या साकोली विधानसभेमध्ये, त्यामध्ये एकमेव अपक्ष उमेदवार डॉक्टर सोमदत्त करंजेकर यांचा माहोल जिकडे तिकडे दिसत आहे आणि मी पथनाट्याच्या माध्यमातून जिकडे तिकडे जनजागृतीचा माझे विषय असा आहे की गेल्या 25 वर्षापासून ज्यांना आपण सातत्यानं निवडून देत आहोत, सातत्यानं निवडून दिल्याच्या नंतरही या परिसरामध्ये हे लोक आपल्या भाषणामध्ये सांगतात आमच्या भाऊनी सिमेंट रोड आणला आहे, बंधारे आणले आहेत, सभागृह आणले आहेत, चावड्या आणल्या आहेत, बुद्धविहार बांधून दिले आहेत, हनुमान मंदिर बांधून दिले आहे, तुमच्या परमात्माचं एक भवन बांधून दिले आहे। मला त्यांना सांगायचं आहे की ह्या नियोजनामध्येच आहेत। मी जरी आमदार झालो, तुम्ही जरी आमदार झाला किंवा सर्वसामान्य माणूस जरी आमदार झाले, तर हे नियोजनात बनलेलंच आहे। तो आमदार झाल्यानंतर त्याला सिमेंट रोड बांधायचेच आहेत।
आपल्याला बंधारे बांधायचेच आहेत, सभागृह ह्या सगळ्या मिळणारच आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्या परिसरामध्ये 25 वर्ष ज्यांना आपण निवडून दिलो अशा उमेदवारांनी आपल्या क्षेत्रातील लोकांच्या विकासासाठी बेरोजगार जे पोरं बसलेले आहेत एखादा उद्योग तरी आणला का, हा माझा त्यांना प्रश्न आहे की तुम्ही 25 वर्ष तुमच्या सत्तेत असताना सुद्धा तुम्ही स्वतः खासदार पण होते, विधानसभा अध्यक्ष सुद्धा होते, त्या काळात सुद्धा तुमच्या हातात एवढा पॉवर असताना माझ्या विधानसभेमध्ये तुम्ही जेव्हा गाजत आहात तर या बेरोजगारांसाठी एखादा कारखाना तरी, प्रकल्प, एखादा उद्योग, खेड्यातले लोक आपल्या परिसरात कामधंदा नसल्यामुळे आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना सोडून मुंबई पुणे सारख्या ठिकाणी कामाला जातात आणि इकडे आई वडील जेव्हा मरण पावतात त्यांना दुःख होतो. तुम्हाला यावेळेला बदल होईल? यावेळी नव्यानं बदल होईल हे 100% वाटते आम्हाला. आणि योजना चालू केली पण ती प्रत्येकालाच भेटत आहे आणि त्यावर 1,500 रुपयांनी काही भेटत नाही. त्याच्यामुळे ते कित्येक दिवस चालू राहील याची काही कल्पना नाही.